लेखी स्वरूपात क्लेम केलेला आहे. आमची केस कोर्टामध्ये आहे आणि एकाची नाही आहे. एकूण पैठण गेटच्या आमच्या कमीत कमी 20 मिळकतधारांचा केस चालू आहे. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय हा दिलेला आहे की जोपर्यंत तुम्ही यांचा मोबदला देत नाही, याची मोजणी रीतसर करत नाही, जॉईंट मेजरमेंट करत नाही, तोपर्यंत बुलडोजर घेऊन तिथं त्यांच्या जागेवर जाऊ नये. आणि आम्हाला असं सांगितलं तुमचा ताबे असेल तर सोडू नये आणि तुमचे किती नुकसान केलं त्यांनी त्याची सगळी ते आम्हाला त्यांनी सांगितलं किती पैशाचं तुमचं नुकसान झाला ते आम्ही डिटेल कोर्टाकडे दिलेलं आहे. नाही बोला ना महापालिका मोबदला देत नाही. एकीकडे म्हणताय की प्रकरण कोर्टामध्ये आहे. मोबदला नाही दिल्यामुळे तर गेलो आम्ही कोर्टात. नाही चुकीची कशी काय? आम्हाला मोबदला नाही मिळाला म्हणून आम्ही कोर्टात गेलो. शेवटी माणूस कुठे जातो? न्यायालयात जातो. आम्हाला मावेजा मिळाला नाही त्यामुळेच कोर्टात गेलो. निर्णय तिथं कोर्टाने दिला पण अंमलबजावणी महानगरपालिका करत नाही आम्ही असं म्हणून राहिलो. त्यांनी सांगितलेलं आहे लँड एक्विजिशन कार्यालयामार्फत यांची जमीन मोजणी करून व्हॅल्युएशन प्रमाणे यांना मोबदला देण्यात यावा. ज्यांना TDR जे घेत आहेत त्यांना TDR द्यावा. ज्यांना FSI पाहिजे त्यांना FSI द्यावा. क्लेम आम्ही कसं काय करणार? मोजणी करून त्यांनी महानगरपालिकेची जबाबदारी नाही. आम्हाला नाही ते मोजलं पाहिजे ना. जॉईंट मेजरमेंट झालं पाहिजे ना. होतो कायद्यातच आहे ते. नाही मग तुम्हाला कायदा नाही माहित आहे. मेजरमेंट होतं. माझी किती जागा आहे महानगरपालिकेने बाधित रस्त्यासाठी माझी जागा किती घेतली, माझी किती उरली याची शहानिशा करण्यासाठी मोजणी करावी लागते. त्याचा पंचनामा करावा लागतो. त्याशिवाय तुम्ही जाऊन लँड एक्विजिशन कायदा वाचा त्याच्यानंतर प्रश्न करा. मला असं वाटतं तुम्हाला जे श्रीकांतनी पाठवलं नाही. कारण ते तुम्ही जे बोलतायत ना तुम्ही जे श्रीकांतची भाषा बोलून राहिले ते सगळं चुकीच्या पद्धतीनं महानगरपालिका अतिक्रमण म्हणून काहीतरी हर्षुल आम्ही दलाली करतो काहीतरी समजलं पाहिजे ना. आम्ही खंत व्यक्त करू राहिलो की पूर्ण हे बघा एक मिनिट मी जर भावनेच्या भरात देवळकर साहेबांना जर असं काही चुकीचं बोललं असेल कारण आम्हाला जे आहे ना खूप राग आहे कमी म्हणजे महानगरपालिकाबद्दल बघा. आता त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सगळे लोकप्रतिनिधी झोपेत होते त्यांना आता जागा आली जेव्हा 75% शहर बघायला होऊन गेलेलं आहे. बरोबर आहे ना. ते चुकत झालं ना. बरोबर जनता के हित में हम भी लिख रहे हैं, हम भी आवाज उठा रहे हैं, हम भी सवाल उठा रहे हैं. आप जो ये डायरेक्ट बोल रहे हैं हमको नहीं आप नहीं बोल नहीं सगळं ते त्याची भाषा म्हणलं त्यांनी पाठवलं नाही बोलला. ही भाषा आपण नको करूया इथे. हा घेतले नाही बोला. शहरामध्ये एवढं अतिक्रमणाचं चालू होत असताना लोकप्रतिनिधी कुठे गेले आमदार खासदार त्यांना जबाब विचारला तुम्ही? त्यांना जनतेने विचारलं पाहिजे ना.
जनतेनं विचारलं पाहिजे त्यांच्याकडे जाऊन. सर अभी आपने कहा है कि इससे पहले हमारी जमीन गई, रोड गई, ये भी हमारा पंचनामा नहीं हुआ, तो कुल मिला के ये बात समझ में थोड़ी बहुत निकल के आ रही है कि आपको ऐसा लगता है कि आपका पैसा नहीं मिला करके आप पत्रकार परिषद दे रहे हैं? नहीं, उसमें मेरी कोई प्रॉपर्टी नहीं है. हमारे किसी मैं एरिया की बात बोल रहा, मैं बोल रहा. ते काय म्हणते ते बघा. हाँ, मेरी प्रॉपर्टी नहीं है, 2 पैसे की भी प्रॉपर्टी नहीं है. हाँ. 2 महीने से अतिक्रमण चल रहा है, 2 महीने के बाद में अभी आपको पत्रकार लेने की कैसी वो अशफाक भाई अभी फिर मैं बोल रहा हूँ, पत्रकार यही बोल रहे हैं अतिक्रमण हटाने का किसको भी विरोध नहीं है. अतिक्रमण के आड़ में जो लैंड एक्विजिशन की कार्रवाई, रास्ता रुंदीकरण की कार्रवाई और जो इलीगल जो कंस्ट्रक्शन की कार्रवाई, जो घरा तोड़ ले रहे, तुम्हारे पास परवानगी है क्या? नहीं है तो तोड़ दो. ये कौन से कायदे से है? ये तो सवाल हम कर सकते. प्रश्न असा आहे की जी श्रीकांतनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय, जर इलिगली असेल तर कारवाई होईल, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला त्याचं कंपन्सेशन भेटेल. हे कसं बघताय तुम्ही? पहले हमारा ये बोलना है उसका सर्वे करना, सर्वे करके उनसे पेपर मंगाना. अगर जो पेपर लाके नहीं दिया तो उसका फिर जाके तोड़ो. लेकिन जो तो पहले जाके तोड़ डालेंगे और फिर बोलेंगे तुम्हारे पास कुछ पेपर है तो लाके बताओ हमारे को, तुम्हारे पास PR कार्ड है तो लाके बताओ. तो ये ऐसा ये कोई तरीका नहीं है. जो तरीका है हमारा जो है ना, एक तो जो है तो डेवलपमेंट को भी विरोध नहीं है, रास्ता रुंदीकरण को भी विरोध नहीं है और ना अतिक्रमण हटाने को विरोध है. हमारा विरोध इनकी जो कार्रवाई चल रही है, जो तरीका है उसको है, गलत तरीका का तरीका है. त्याच वेळेस विधान परिषदेत विरोधी पक्षाचे आमदार दानवे यांनी त्या ठिकाणी कोणतीही प्रत दिसून आलेलं नाही आहे. भेटी घेतली मात्र नाही, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवाज उचलायचा आहे त्या ठिकाणी उचलला नाही. मात्र वर्षा लेवलवर तुमची युती सुद्धा आहे. आता हे बघा, आता जे लोकप्रतिनिधी आहे आपल्या औरंगाबादचे, तर कोणत्याही पक्षाचे असू द्या, ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं ते मी सांगू शकत नाही. आणि त्यांना काय करायला पाहिजे त्यांनी स्वतः समजायला पाहिजे. एवढंच माझं. आता त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, फक्त प्रश्न विचारून चालणार नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सगळीच हकीकत सांगायला पाहिजे होती आणि इथे याला पायबंद करायला लावायला पाहिजे होतं. पण तसं झालेलं नाही ना. ते आम्ही म्हणजे विरोधी पक्षाचा एखादा आमदार उठून जे ऑब्जेक्शन घेत होतं त्यासारखं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ते आम्ही बघितलेलं आहे यूट्यूबवर. याच कारवाई संदर्भामध्ये संजय केळेकरांनी 500 कोटीची मागणी सुद्धा केली, ज्या निष्कासित निष्कासित केलेल्या आहेत यासाठी 500 कोटीची मागणी सुद्धा संजय केळेकरांनी केली. ते माझं तेच म्हणणं आहे, पंचनामा यासाठीच बनतो की पंचनामा करून किती भूखंड आपण हँडओव्हर केला आणि त्याचा व्हॅल्युएशन किती झाला, त्याचा एकूण त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावं लागतं. तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्हाला मागणी करता येते की आम्हाला रस्ता रुंदीकरणासाठी इतके कोटी रुपये लागू राहिले, संजय केळेकरचं जे कार्य आणलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. संजय केळेकरचे जे कार्य परवानगी घेऊन त्यांनी तयार केलेली परवानगी नाही त्याच्याकडे, आता त्याचं पण पाळणार का संजय केळेकरचं कार्य? त्यांना विचारा ना. आता जे धूतचा बंगला सोडला ना त्यांनी, मोठमोठ्या लोकांच्या तोडले. अगली भूमिका बता दीजिए अभी आप. हाँ, अगली हमारी भूमिका यही रहने वाली है कि जो भी हमारे से साथ जो भी पीड़ित हमसे आकर के मिलेंगे, ये 1-2 रोज में अभी हम जो है तो सोमवार को जो है तो कमिश्नर साहब से मिलेंगे, उनको निवेदन देंगे और निवेदन दिए बाद भी जो है तो हमारे जो मांगने के ऊपर या ये जो है तो ये कार्रवाई अगर बंद नहीं हुई तो उसके बाद में जो है तो जो भी बाधित जिनके मकानात हुए होंगे, घर हुए होंगे, प्रॉपर्टी हुई होंगी, तो ये अरे भाई रुक जा, रुक जा के नाम पर, डेवलपमेंट के नाम पर प्रशासन के साथ जाते नजर आ रहे, कैसा देखते हैं इसी भूमिका को आप? अब हमारी मजबूरी वही है ना कि भाई जो यानी भूमि अधिग्रहण कायदा है वो पढ़ते नहीं, उसके बारे में लोक प्रतिनिधि को पढ़ना चाहिए. इसके अंदर जो है तो लाके गुंडेवारी भी मिला दे रहे. वो जो अतिक्रमण अधिकारी और प्रशासक ये बोल रहा तुम पहले गुंडेवारी क्यों नहीं करे? गुंडेवारी में कौन आता?
जो डी नोटिफाइड एरिया वाले जो है तो गुंडेवारी के अंदर आते, जो गुंडेवारी में आते वो गुंडेवारी करेंगे, लेकिन जिसके पास पीआर कार्ड है उसको भी बोल रहे तुमने गुंडेवारी क्यों नहीं कराए थे। जिसके पास पीआर कार्ड है वो गुंडेवारी में नहीं आता, लेकिन ये सब गुमराह करे हुए, सब मिला दे रहे, वो अतिक्रमण, गुंडेवारी, लँड एक्विजिशन। शेवटचा प्रश्न पत्रकार परिषदेतला, तुम्ही आता रस्त्यावर उतरणार आहात? जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन, जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू। कारण आम्ही काही पीडितांना भेटलोय, जिथे जिथे कारवाई झालेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की एकही नेता आमच्याकडे आलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात? हो ना, मी जाऊन अनेकांना भेटलो। आपले जे रंगार गल्लीमध्ये आमचे मेघावाली यांचा घर तोडला, ते कमीत कमी आम्ही लहानपणापासून पाहतो की कमीत कमी 100 वर्षापूर्वीचं जुनं त्यांच्या आजीनं घेतलेलं घर आहे आणि ते अतिक्रमण म्हणून पाळून देतात। लँड त्यांचं पण ते म्हणून कोर्टाच्या त्यांच्याकडे ऑर्डर आहे, लँड एक्विजिशन प्रमाणे त्यांचं अधिग्रहण करा, त्यांचे पैसे द्या। गल्लीमध्ये आमचे जे मेघावाले आहेत त्यांचे घर आम्ही तिथे गेलो, ज्यांचे दुसऱ्यांचे घर तुटले ते लोक तुमचे नाहीत का? आहे ना, हे काय आलेले आहे ना, हे तुम्ही जे प्रश्न बोललात आता आमच्या रंगार केलं त्या लोकांना तुम्ही काय भेटलं, ते लोक तुमचे नाहीत का? कोणत्या लोकांना? अतिक्रमण पाडलं ते तुमचे लोक नाहीत का? आम्ही हे तर सांगू राहिलो ना, आम्ही जाऊन भेटू आणि त्यांनी येऊन मिळायला पाहिजे आम्हाला। आणि त्यांना 7-7, 8-8 ते जे येतं ते वर्दीधारी जे येतं त्यांच्यावर धावून जातात, त्यांना मारल्यासारखं करतात। तर ते अति झाल्यावर आम्हाला पण कळलं ना की हे ड्रेस नकोच, हे सगळे दहशत निर्माण करून राहिले औरंगाबादमध्ये। धन्यवाद। महानगर पालिका में जो अतिक्रमण के नाम पे गुंडागर्दी कर रहे, सारा शहर देख रहा है इसको। जो गुंडागर्दी चल रही, जो ड्रेस पहना के जो जवानों को ला ले रहे, जो चपरासियां हैं उनको ड्रेस पहना के ला रहे, एक दहशत का माहौल कर रहे। तकरीबन 200-300 लोगों को पुलिस का ड्रेस पहना रहे जो कि उनको पहनने का अधिकार नहीं है। ये लोगों में एक दहशत है। फिर उसके बाद जो जिस तरीके से जातिवाद करके दुकाना तोड़े और दीवारा तोड़े, मेरी दीवार तोड़ी ना, तो मेरी दीवार रोड में आ रही थी ना कुछ आ रही थी, अगर आ रही भी थी तो उनका काम था कि मार्किंग देना, हम निकालते। मगर इस तरीके से तकरीबन 55 बुलडोजर लाके, 200 गाड़ियां लाके, 200 पुलिस वालों को बुलाकर, 200 कारपोरेशन की 300 कारपोरेशन के कर्मचारियों को बुलाकर एक दहशत का माहौल बना के जो शहर में फिर रहे, ये गुंडागर्दी कर रहे। पहले तो सबसे पहले तो मेरे ये बात करना है कि कमिश्नर साहब पे जो बम साहब ने जो इल्जाम लगाए, उन्होंने आके खंडित करना है इसको, लोगों को बोलना कि ये मैं करप्शन नहीं करा। अगरचे तुम वो नहीं कर रहे, आप खंडन नहीं कर रहे अपनी बात को, तो फिर तुमने इस्तीफा दे देना, तुमने बदली करा के ले लेना। शहर के लोगों में एक बेचैनी का माहौल है कि हमारा कमिश्नर कैसा है, करप्ट, जो तुम गुंटेवारी में पैसा जमा करेंगे और उसको करप्शन में अपने खुद के लिए यूज करेंगे। क्या तुम गुंटेवारी के नाम पे लोगों को दहशत करके लोगों से पैसे वसूल कर रहे, और वो पैसे कहाँ जा रहे? कमिश्नर के घर पे जा रहे। ये जो जिस तरीके से बम साहब ने इल्जाम लगाया, इस वजह से हम बोल रहे कि भाई इन्होंने आके खंडन करना कि मैंने करप्शन नहीं किया, क्योंकि पूरे शहर के लोगों के उन्होंने कमिश्नर है, एडमिनिस्ट्रेटर है, जो शहर का एक माहौल खराब हो रहा, कमिश्नर पे से भरोसा यहाँ के लोगों का, अवाम का उठ गया। अब ये ऐसा दिख रहा है कि कोई एक दादा आया हुआ है और 500 का स्टाफ लेके लोगों के घर तोड़ा। भाई अतिक्रमण को हमको इनकार नहीं है, तोड़ो तुम, मगर प्रोसीजर फॉलो करो। जिस तरीके से मेरी दीवार तोड़े गई, आके ना तो तुमने मार्किंग दिया ना कुछ नहीं, आया सीधे वो बुलडोजर लगा दिया। और बाजू के जो जूस की दुकान है, देखो आप, बुलडोजर अंदर जाके जूस की दुकान तोड़ा, ना तो रोड में है ना कुछ है। डी नोटिफाइड एरिया है, वहाँ के हर आदमी ने, मैंने भी हर एक ने परमिशन मांगा। इन्होंने बोले कि हमारे कार्य क्षेत्र के में नहीं आता। जब इनके कार्य क्षेत्र में नहीं आता तो फिर इन्होंने तोड़े कैसा? डी नोटिफाइड एरिया में आके तो मार्किंग दो। हम तो वहाँ के जितने लोग हैं वो पूरे तैयार है उसको रेगुलाइज करने का वास्ते। अब से नहीं है वो 40 साल से डी नोटिफाइड है। पहले नगर पालिका में था, इन्होंने डी नोटिफाइड करे उसको।
तो बोलने का मतलब यह है कि जो भी कर रहे हो तुम प्रोसीजर फॉलो करो, नहीं तो हम एक जन आंदोलन शुरू करेंगे शहर में। ये सीधा सीधा है और आपको मालूम जब अल्हम्दुलिल्लाह हम जन आंदोलन करेंगे तो आवाम कैसा इंशाल्लाह रोडों पे आएंगी, ये भी देख लेना। सर एक सवाल है कि इस कार्रवाई को जो है तो बहुत से पार्टी के नेता कार्यकर्ता जो है तो विकास के नाम पर इस प्रशासन की कार्रवाई का समर्थन करते नजर आ रहे हैं, इस उनके बयान को कैसे देखते हैं? हमको डेवलपमेंट से इनकार ही नहीं है, तुम करो डेवलपमेंट मगर नाइंसाफी मत करो। जैसा एक दीवार, दूध की दीवार तो छोड़ डाले तुमने, बहुत सारे दीवारें तोड़ डाले, बड़े लोगों की छोड़ डाले उनको मार्किंग करके, और मेरे पास आके तुम डायरेक्ट बुलडोजर लगा रहे। इसका विरोध है हमको, जो लोगों में दहशत का माहौल कर रहे। और कोई अतिक्रमण कर रहे हुए होगा रोड पर तो कोई इनकार नहीं करेंगे, सब बोलेंगे हटा लो, लोग खुद ही से हटा रहे। मगर ये दहशत का माहौल है वो बंद करो तुम। लेकिन बुधवार भरना भी तो अच्छा है ना। बिल्कुल भरना चाहिए, हर आदमी भरने तैयार है। वहाँ जाके देखो आप, कारपोरेशन में लाइन लगी हुई है, इनके अधिकारी नहीं है वहाँ पे, कोई मिलने तैयार नहीं है, लोग पैसे लेके बैठे हुए हैं वहाँ पे, समझे क्या? लोग पैसे लेके 8-10 दिन से फिर रहे हैं, कैसा करना तुम्हारा? मैं हम भी क्या कर सकते? उनका काम है, जब गुंटेवारी करना है तो महल्लों में लगाओ, तुम कैंप लगाओ महल्लों में, लोगों को तकलीफ मत दो, बेचारे काम धंधा छोड़ के टूटने के डर से वहां जाके डर रहे। कारपोरेशन में एक अधिकारी नहीं मिल रहा कारपोरेशन में। आपने जन आंदोलन में इशारा दिया तो जनता को क्या अपील करेंगे, क्यों जनता दहशत का शिकार? देखो कुछ ना कुछ संघर्ष करना पड़ेगा आपको। जब तक माँ दूध नहीं पिलाती, जब तक बच्चा रोया नहीं, तो आपको रोडों पे आके संविधान के दायरे में रह के आपको एहतजाज करना पड़ेगा। इंशाल्लाह इसका असर होगा।